आधार कार्ड धारकांकरता दिलासादायक अशी बातमी या बुलेटिनच्या सुरुवातीलाच बघूयात। आधार कार्ड अपडेट करण्याकरता 14 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आधार कार्ड धारकांकरता ही महत्त्वाची बातमी आहे आणि त्याच वेळेला पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। ही पुढची बातमी मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। खरं तर 3 पक्ष आहेत मवियाचे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेना उबाठाची आणि सगळ्या नेत्यांची मागणी आहे। पण त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो या दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी काही हो म्हटलेलं नाही, सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। आणि असं असताना उद्धव ठाकरेंनी मात्र स्पष्ट केलेलं आहे की मी या रेसमधून बाहेर पडणार नाहीये। आपलं सरकार येतंय, आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे। मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं, आता सुद्धा पडत नाहीये। कारण मला सत्तेची पर्वा नाहीये, मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे। मला आयुष्याची तुमच्या चिंता आहे, तुमच्या कुटुंबियांची चिंता आहे। शिर्डीत आयोजित जुनी पेन्शन योजनेच्या अधिवेशनात संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी केलेली ही वक्तव्य। येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका होणार आहेत। यापूर्वी शिर्डीत आयोजित पेन्शन अधिवेशनात बोलताना संजय राऊतांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा विश्वास व्यक्त करतानाच उद्धव ठाकरेंचं नाव पुन्हा सीएम पदाच्या रेसमध्ये आणलं। महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे। ही एकजूट अशीच ठेवा। आपलं सरकार येतंय, आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे। आपल्या पेन्शनचं जुन्या पेन्शनचं काम झाल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊत उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र काहीशी संयमी भूमिका घेतली। पूर्वीप्रमाणे आता आपल्याला सीएम पदाची स्वप्न पडत नसल्याचं ठाकरे म्हणाले। मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं, आता सुद्धा पडत नाहीये। सुभाष देसाईंनी मगाशी पेन्शन कोण किती कोणाला मिळतं, आता मला किती मिळते मला नाही मिळणार आहे। अजून मी रिटायर नाही झालेलो आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही। जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय, तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे। जनतेची सत्ता आहे, ती सगळ्यात महत्त्वाची आहे। सरकार वेगळं। यावेळी ठाकरेंनी जुनी पेन्शनची मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसह मतदारांच्या मनात भावनिक स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला। सत्तेची नाही तर मतदारांची चिंता असल्याचं ठाकरे म्हणाले। तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे माझ्या हातात काही नाहीये, तरी तुम्ही मला बोलवत आहे आणि मी सुद्धा आलोय। कारण मला सत्तेची पर्वा नाहीये, मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे। मला आयुष्याची तुमच्या चिंता आहे, तुमच्या कुटुंबियांची चिंता आहे। सत्ता येते आणि सत्ता जाते, गेलेली सत्ता परत येणार आहे, नक्की येणार, खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार। मुख्यमंत्री पदावरून आता ठाकरे काहीसे बॅकफुटला जात असले तरी मुंबईतल्या मेळाव्यात मात्र ठाकरेंनी सीएम पदाच्या चेहऱ्यासाठी आग्रह धरला होता, ज्याकडे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मात्र दुर्लक्ष केलं। आपल्यात टाळ्या घालणारे लोक आहेत युतीमध्ये बसलेत, त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवार साहेब तुम्ही आलात, तुम्ही आता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा। उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि महाविकास आघाडीला जेव्हा आमचं संख्याबळ आल्यानंतरच तिथं मुख्यमंत्र्याचा चेहरा फायनल होईल। जुन्या पेन्शन मेळाव्यातून ठाकरेंनी त्यांची नवी आणि काहीशी मवाळ भूमिका जाहीर केली। ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या त्यांच्या भूमिकेपासून एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा। परिणामी ठाकरेंनी महाविकास आघाडी एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसतं। ठाकरेंच्या या भूमिकेचं त्यांचे मित्रपक्ष कसे स्वागत करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।